आणि आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची पुणे आयुक्तांसोबत बैठक। पुण्यामधल्या चालू प्रकल्पांची सद्यस्थिती आणि विविध प्रकल्पांचा आढावा घेणार। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी भाजप मंत्र्यांची बैठक घेणार। 18 आणि 19 जानेवारीला मुंबईमध्ये 2 दिवस बैठकांचं आयोजन। पुढील 5 वर्षांमध्ये मंत्र्यांच्या कामासाठी रोडमॅप काय असणार याबाबत चर्चा होणार। कॅबिनेट मंत्री नितेश राणेंचं मुख्यमंत्री फडणवीसांच्या पावलावर पाऊल। फडणवीसांनंतर राणेंकडून दौऱ्यावेळी पुष्पगुच्छ न आणण्याच्या सर्व अधिकाऱ्यांना सूचना। अजित पवारांना पुण्यासह बीडचं पालकमंत्रीपद मिळण्याची शक्यता। बीडचं पालकमंत्रीपद राष्ट्रवादीकडे। आता अजितदादांनी निर्णय घ्यावा, बावनकुळेंचं वक्तव्य। चाकणमध्ये शरद पवार आणि छगन भुजबळांची माजी आमदार राम कांडगेंच्या घरी एकत्र चर्चा। ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळा अनावरण सोहळ्यामध्ये दोघांचा एकत्र प्रवास। शरद पवारांचा संदेश छगन भुजबळांनी गुपचूप वाचला। पाणी डोक्यावरून गेल्यावर आवाज उठवावा लागतो। चाकणमधल्या कार्यक्रमात भुजबळांचा शायरीमधून सूचक इशारा। दोघांना महाराष्ट्राच्या हितासाठी काहीतरी निर्णय घ्यायचा असेल। पवार भुजबळ भेटीवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। भुजबळांसोबत आमचं कौटुंबिक नातं, सुळेंचं वक्तव्य। राजन साळवी ठाकरे गट सोडणार असल्याच्या चर्चा। माझ्यावर अन्याय झाल्याचं पदाधिकाऱ्यांचं म्हणणं। योग्य वेळी योग्य निर्णय घेणार। राजापूरमधल्या संवाद मेळाव्यात साळवींचं सूचक वक्तव्य। बच्चू कडूंचा दिव्यांग कल्याण विभाग अध्यक्षपदाचा राजीनामा। दिव्यांग विकासासाठी काम होत नसल्यानं नाराजी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे राजीनामा सोपवला। सुरक्षा काढून टाकण्याची विनंती।